नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो एक असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि आपण पाहतो की कॉलेजचा फेस्टिवल चालू असतो. सगळीकडे गजबज, हसण्याचे आवाज, गाणी, पण या सगळ्यांमध्ये कमळी थोडी शांतच आपल्याला दिसत असते. तिचं लक्ष सगळं सतत ऋषीकडेच जात असतं आणि अचानक तिच्या नजरेसमोर एक प्रसंग येतो. अनामिका ऋषीच्या अगदी जवळ उभी असते. अनामिका हसत हसत ऋषीशी बोलत असते आणि ऋषीही तिच्यासोबत खूपच कम्फर्टेबल दिसत असतो. कमळी दूर उभी राहून हे सगळं पाहत असते. अनामिका हसतच म्हणत असते, ऋषी, तू काही खाल्लंच नाही ना? आणि थांब, मी तुला भरवते. कमळीचा श्वास तिथे एकदम अडकतो. अनामिका आपल्या हाताने ऋषीला घास भरवत असते. ऋषी सुरुवातीला थोडा सरप्राईज होतो, पण मग हसतो आणि तो क्षण कमळीच्या मनामध्ये काहीतरी तुटतं असं तिला वाटत असतं. तिच्या डोळ्यामध्ये न कळत पाणी येतं. कमळी मनामध्ये विचार करते, मला काय होतंय? काय एवढं वाईट वाटतंय? ऋषी कोण आहे माझा? आणि असं कशासाठी होतंय? ती स्वतःलाच समजावते आणि तिलाच काही कळत नाही का तिच्यासोबत काय होत आहे. काही नाही आणि फक्त मित्र आहे तो माझा. मग मला का असं वाटतंय? असं ती मनातल्या मनात विचार करत असते. पण तिचं मन मानायलाच तयार नसतं. ऋषी आणि अनामिका हसत हसत पुढे जातात. कमळी मात्र तिथून वळते आणि ती पण एकटीच. आणि तेवढ्यातच ती कॉलेजच्या शांत वातावरणामध्ये जाते आणि कमळी एकटी बसलेली असते, डोळ्यातलं पाणी आवरत. तेवढ्यातच ऋषी तिथे येतो आणि ऋषी म्हणतो, कमळी, तू इथे काय करते? आणि मी तुला सगळीकडे शोधत होतो ना. तेव्हा कमळी लगेचच स्वतःला सावरते आणि कमळी थोडंसं थंड पण म्हणते, का अनामिका नाही का तुझ्यासोबत? असं ती म्हणत असते. ऋषी थोडा कन्फ्यूज होतो. ऋषी म्हणतो, अरे ती ती फक्त एक फ्रेंड आहे. तू असं का बोलते कमळी? तेव्हा कमळीचा आवाज थोडा कंप पावतो. कमळी म्हणते, मला काही फरक पडत नाही ऋषी सर. तुम्ही कोणाशी बोलतात, कोणाशी राहतात, कोणासोबत राहतात, मला काहीच फरक पडत नाही. ऋषी तिच्यासोबत नीट पाहतो आणि त्याला जाणवतं की ती खोटं बोलते. ऋषी हळू आवाजात म्हणत असतो, खरंच? मग डोळ्यात पाणी का आलंय तुझा? कमळी काही बोलत नाही, फक्त नजर चुकवते. कमळीचा आतला संघर्ष तिच्या मनामध्ये चालूच असतो. ती मनामध्ये विचार करते, हो, फरक पडतो मला, खूप फरक पडतो. कारण कारण मी ऋषीवरती प्रेम करते असं तिला मनामध्ये सारखं वाटत असतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ऋषी तिच्या जवळ येतो. ऋषी म्हणतो, कमळी, काहीतरी आहे का? सांग ना, काय सांगायचंय? तेव्हा कमळी त्याच्याकडे पाहते, पण तिचे शब्द बाहेरच येत नाही. ती फक्त एवढंच म्हणते, काही नाही, मला घरी जायचंय. असं म्हणून ती तिथून निघून जाते. ऋषी तिथेच तसाच उभा राहतो, पण तो मनामध्ये कन्फ्यूज असतो आणि त्यालाही मनामध्ये कुठेतरी असं जाणवतं की कमळी बदललेली आहे. तेव्हा कमळी घरी जाते आणि आशासमोर उभी राहते आणि स्वतःकडे पाहत असते. कमळी थोडं डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिला वाटतं की आज मला समजलं का मला का त्रास होतोय. कारण मी ऋषीवर प्रेम करत आहे का? त्याच्यावर माझं प्रेम झालंय का? ती हळूच त्याच्या मनामध्ये डोळे मिटते आणि तिथेच रात्र होते. आणि मग तिथेच कमळीचं प्रेम आणि अनामिकाचा डाव पण तिथे सुरू होतो. रात्र झालेली असते. कमळी आपल्या खोलीमध्ये असते, पण तिला झोप लागत नाही. तिच्या डोळ्यासमोर सतत तोच प्रसंग की अनामिकाने ऋषीला घास भरवलेला आहे आणि कमळी डोळे मिटते, पण अश्रू वाहू लागतात. कमळी मनामध्ये विचार करते, नाही, आता असं चालणार नाही. मला माझा मनाचं ऐकावंच लागेल. मी उद्या ऋषी सरांना सगळं सांगणार आहे आणि माझं प्रेम पण कबूल करणार आहे. ती ठाम निर्णय घेते आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये येते. कमळी ऋषीला शोधत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती टेन्शन आणि धाडस दोन्हीही दिसतं. आणि तेवढ्यातच तिला ऋषी दिसतो, पण तो एकटा नसतो. अनामिका त्याच्या खूप जवळ उभी असते. कमळी तिथेच थांबून जाते. अनामिका गोड आवाजामध्ये ऋषीसोबत बोलत असते आणि म्हणते, ऋषी, काल किती छान वाटलं ना? मी तुझ्यासोबत होती आणि तू माझ्यासोबत होता. ऋषी थोडा ऑकवर्ड होतो. ऋषी म्हणतो, अनामिका, तू जरा जास्तच बोलते का? पण अनामिका लगेच त्याचा हात पकडते. अनामिका म्हणते, ऋषी, मला तुझ्याशी काही इम्पॉर्टंट बोलायचं आहे. तेव्हा कमळी हे सगळं पाहतच राहते आणि तिचं धाडस पुन्हा कमी होतं. अनामिकेचा खरा डाव तिथेच सुरू होतो आणि अनामिका खतरनाक स्मितमध्ये एकटीच एका बाजूला फोनवरती बोलत असते. आता ती समोरची व्यक्ती कोण आहे? नयनतारा आहे का? की नयनतारानेच अनामिकाला पाठवलेलं आहे कमळीपासून ऋषीला दूर करण्यासाठी? हे सगळे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला पुढे मिळतील. कमळीला असं वाटतं का ती ऋषीच्या जवळ आहे,
पण आता खेळ माझा आहे असं अनामिका मनामध्ये विचार करते आणि मी ऋषीला माझ्याकडे वळवणारच आहे आणि कमळीला दूर ढकलणार आहे. ती फोन ठेवते आणि डोळ्यामध्ये कपटी चमक आपल्याला दिसत असते. तिथेच कमळीचे धाडस पुढे करून जाते आणि कमळी म्हणते, ऋषी सर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ऋषी तिथे खुश होतो आणि ऋषी म्हणतो, हो कमळी, मलाही तुझ्यासोबत बोलायचं आहे. पण मध्येच अनामिका येते. अनामिका म्हणते, सॉरी कमळी, पण आता ऋषीसोबत बोलू नको, तो माझ्यासोबत आहे, नंतर बोल ना प्लीज. तेव्हा कमळीचा चेहरा पडतो आणि कमळी रागाने ऋषीकडे बघत असते आणि म्हणते, ऋषी सर, तुम्ही येणार आहेस का नाही माझ्यासोबत? तेव्हा ऋषी अडकतो, तो काहीच बोलणार. तेवढ्यातच अनामिका अचानक नाटक सुरू करते. ती थोडी डगमगते आणि अनामिका म्हणते, ऋषी, मला चक्कर येत आहे. ऋषी लगेच तिच्याकडे लक्ष देतो आणि ऋषी पुढे जातो. ऋषी म्हणतो, अरे ठीक आहेस ना तू? तो तिला पकडतो आणि कमळी हे सगळं पाहते आणि तिचं मन पुन्हा तुटतं. कमळी मनामध्ये आणि डोळ्यामध्ये पण अश्रू असतात आणि ती म्हणते, आजही मी हारले. माझं प्रेम सांगायचं राहूनच गेलं. ती तिथून वळते आणि तिथून निघून जाते. ऋषीला पण जाणवतं की काहीतरी चुकतंय. ऋषी मागे वळून कमळीला जाताना पाहतो. ऋषी मनामध्ये विचार करतो, कमळी थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. पण तो अनामिकामुळे तिथेच अटकून जातो. आता प्रश्न असा आहे का कमळी एकटी रस्त्यावर चालत असते. पाऊस सुरू होतो आणि ती थांबते आणि आकाशाकडे पाहते. कमळी रडतच म्हणत असते, मी प्रेम केलं पण सांगू शकले नाही आणि आता कदाचित खूप उशीर झालेला असेल का, असं ती मनामध्ये विचार करत करत पुढे चालत असते. आता पुढील भागांमध्ये आपल्याला कळणार आहे ऋषीला सत्य कळणार का आणि अनामिकेचा डाव यशस्वी होणार का आणि अनामिका खरंच नयनताराने पाठवलेली आहे का. हे सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.